नमस्कार. आई आणि मुलाचं नातं जगावेगळं असतं. जितका जीव आई आपल्या लेकरावर लावते तितकंच प्रेम मुलंही आपल्या आईवर करत असतात. आई नेहमी आपल्या सोबत असावी असं अनेकांना वाटत असतं. मात्र बीड इथं आईचा दुरावा सहन न झाल्यानं तिच्या मुलाचंही निधन झालंय. बीडमधील परळी इथं मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. आईच्या निधनानं धक्का बसलेल्या मुलावर आईच्या 10व्याला अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. येथील संत सावता महाराज परिसरात राहणारे बालाजी शिंदे यांचा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय होता. त्यांची आई तारामती शिंदे यांचं 4 सप्टेंबर रोजी पॅरालिसिसमुळे वयाच्या 80व्या वर्षी निधन झालं. बालाजी शिंदे यांना आईच्या जाण्याचा मोठा धक्का बसला होता. आईच्या गंगा पूजनाचा कार्यक्रम 10 दिवसांनी 13 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. बालाजी याची तयारी करत होते. या कार्यक्रमाचं स्थळ वेळ सांगणाऱ्या छापील मजकुराच्या व्हॉट्सअप पत्रिकाही त्यांनी नातेवाईक आप्त स्वकीय मित्रमंडळींना पाठवल्या होत्या. गंगा पूजनाचा कार्यक्रम सुरू असताना बालाजी शिंदे यांना अस्वस्थ वाटू लागलं. मित्रपरिवाराने त्यांना तातडीनं एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक तपासात हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचं लक्षात येताच त्यांना लातूरला हलवण्यात आलं. मात्र शुक्रवारी दुसऱ्या दिवशी 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी बालाजी शिंदे वय वर्ष 53 यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. बालाजी शिंदे मुंबईतील गणेश पार्क इथं ऑटो चालवण्याचा व्यवसाय करत होते. गेल्या 30 वर्षापेक्षा अधिक काळापासून ते याच व्यवसायात होते. पहाटे 5 वाजल्यापासून ऑटो स्टार्ट करून ते कामाला सुरुवात करायचे. अगदी ऊन वारा थंडीतही ते नित्य नियमानं 5 वाजता रिक्षा सुरू करायचे. मात्र आईच्या मृत्यूच्या 10 दिवसात त्यांचंही निधन झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते. दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या AM मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.